तर सर्वांना नमस्कार आणि महाराज समुद्रा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर लास्ट 2 व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपण गोव्याला आलो होतो. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आम्ही गोव्याला पोहोचलो त्या दिवशीचा शूट होता आणि लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की बागा बीचला इव्हनिंगचं जे नाईट आऊट पार्टी असते बीचवरती तर ती एन्जॉय केली, तर त्याचा व्हिडिओ होता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण चाललो आहोत दिवार आयर्लंड एक्सप्लोअर करायला. तर जाता जाता इथे एक चर्च बघायला भेटला. तर हा चर्च जो आहे तो इंग्रजांच्या काळामध्ये या चर्चची तोडफोड झाली होती. तर तो तसाच ते तोडफोड झालेला चर्च आहे, त्या स्थितीमध्ये अजून तसाच आहे. तर इथूनच पुढे बरोबर दिवार आयलंडला जाण्यासाठीचा रस्ता आहे. तर दिवार आयलंड ही जागा अशी आहे ना की त्याच्या पूर्ण चारी बाजूने पाणी आहे आणि आतासुद्धा त्या जागेवरती जाण्यासाठी ना जेटीनी फेरी बोट असतात. त्या फेरी बोटनी पलीकडे जायला लागतं आणि मग तिथून मग पुढे जो आहे ते दिवारची पूर्ण हद्द चालू होते. त्या बेटाचे अजून खास वैशिष्ट्य असं आहे ना की बाजूला खारं पाणी आहे आणि मध्ये बेटावरती ना गोड्या पाण्याचे पॉन्ड आहेत, तलाव आहेत छोटे छोटे. आणि त्याच तलावामध्ये ना तिथे मत्स्यशेतीसुद्धा केली जाते, कारण मोठ्या प्रमाणात तिथे रस्त्याच्या आजूबाजूला ना पूर्ण असे छोटे छोटे असे तलाव आहेत आणि त्या पूर्ण तलावामध्ये तिथे मत्स्यशेती केली जाते, फिश फार्मिंग. तर फायनली आम्ही दिवार आयलंडला जाण्यासाठी जिथून फेरी बोट लागतात ना, तर त्या किनाऱ्यावरती आम्ही आलो होतो, जिथे असं धक्का टाईपमध्ये आहे, तट ज्याला तट बोलतो. तर ते समुद्राचा तट आहे. तर त्या तटाला ज्या फेरी बोट आहेत त्या फेरी बोट तिथे लागतात आणि मग तिथे मग तुमच्या ज्या काय व्हेकल्स वगैरे असतील ना त्या तुम्ही आतमध्ये गाडीमध्ये लोड करू शकता. आणि साधारण समोरच्या पाहते ना त्या किनाऱ्याला आपल्याला जायचं, या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत साधारणतः एक 10-15 मिनटं लागतात. इथूनच आपल्याला पलीकडे दिवार आयलंडसाठी जायचं. तर आम्ही जेव्हा पोहोचलो ना तेव्हा फेरी बोट लागली होती. सर्व गाड्या ज्या आहेत त्या आतमध्ये लोड होत होत्या. तर आम्हीसुद्धा पोहोचलो त्यावेळेला अर्ध्या गाड्या आधीच लोड झाल्या होत्या. तर आम्ही पटापट येऊन आमची गाडी लोड केली आणि त्याच्यानंतर जो समुद्राचा जो ट्रॅव्हल आहे त्या प्रवासाचा आम्ही आनंद घेतला. तर इथे ना या रूटवरती 2 फेरी बोट लागलेले असतात. तर एक निघून गेले की लगेच दुसरी जिथे हजर असते. तर इथे वेटिंग करायला जास्त वेळ लागत नाही. तर फायनली आमची गाडी लोड झाल्यानंतर बोट जी आहे ती दिवार आयलंडच्या किनाऱ्यावरती जाण्यासाठी निघाली. तर जवळजवळ 10-15 मिनटाचा प्रवास करून आम्ही दिवार आयलंडचा जो तट आहे किनारा, तर त्या किनाऱ्यावरती पोहोचलो. तर इथे सेम जसं एंट्री केली होती तेव्हा जसा तटाचा स्लोप होता गाड्या चढवण्यासाठी आणि उतरण्यासाठी, तर सेम तसाच स्लोप इकडेसुद्धा या दुसऱ्या साईडला होता, जिथून दिवार आयलंडची हद्द पूर्ण चालू होते. तर फायनली आमची गाडी बोटीतून उतरल्यानंतर आम्ही जे दिवार आयलंडकडे जाणारा रूट आहे तर त्या दिशेने आम्ही निघालो. तर इकडे तुम्ही पाहू शकता पूर्ण रस्त्याच्या बाजूला ना असे तलाव आहेत आणि त्या तलावामध्ये मत्स्यशेती, त्यानंतर कोळंबी, खेकडे असे वेगवेगळ्या प्रकारची मत्स्यशेती जी आहे ती इथे केली जाते. तर इकडे आहेत ना पोर्तुगीजांच्या काळातील इकडे घरं आहेत, बंगले आहेत. तर ते जे आहेत ना बंगले आणि घरं ती अजून इकडे जपून ठेवले आहेत, म्हणजे एक हेरिटेज वास्तू म्हणून त्यांचं जतन करून ठेवण्यात आलं आहे. तर यांचे जे पोर्तुगीज जेव्हा इकडे आले होते ना तर गोव्यामध्ये, तेव्हा या बेटावरती त्यांचं वास्तव्य होतं आणि त्यांचा जो प्रवास होता तो समुद्रमार्गेच चालायचा आणि जो पण व्यवसाय वगैरे होता ते समुद्रमार्गेच ते लोक मॅनेज करत होते. त्याच्यामुळे समुद्रालगतच त्यांची निवासस्थानंसुद्धा होती.
तर इकडे पूर्ण जे आहे ना तुम्हाला ही अशीच बंगले वगैरे बघायला मिळतील. इकडे असं विशिष्ट असं स्पॉट नाही आहे की असं प्लेस नाही आहे की जिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. तुम्हाला जिथून ही घरं चालू होतात ना दिवार आयलंडची, तिथून पूर्ण ह्या गावाच्या एंडपर्यंत अशीच तुम्हाला पोर्तुगीजांच्या काळातली घरंच पाहायला मिळतील. आणि त्याच्यानंतर जिथे एंड होतं ना तिथे या गावाचं मंदिर आहे. आणि तिथेच आजूबाजूला ना हे फिश फार्मिंगचे अजून पॉन्डसुद्धा आहेत. तर त्याच पॉन्डच्या तुम्ही अशा किनाऱ्यावरती बाजूला बसून ना संध्याकाळ जे आहे ना जो सूर्यास्त असतो, तर तो सूर्यास्ताचा माहोल जो आहे तो इथे या दिवार आयलंडवरती तुम्ही एन्जॉय करू शकता. तर इकडे अजून एक गोष्ट पाहायला मिळते की इथे ना जंगलतोड केली जात नाही. कारण हा जो एरिया जो आहे ना तो गोवा फॉरेस्ट एरियामध्ये येतो. त्याच्यामुळे इथे जर तुम्ही झाडं वगैरे तोडलीत तर इथे तुम्हाला फाईन लागतो. त्याच्यामुळे हे गव्हर्मेंट अंडरटेकिंग ही जागा असल्यामुळे इथे तुम्हाला रस्त्याच्या दुतर्फा पूर्ण जंगल आणि झाडंच बघायला मिळतील. तर समुद्र किनाऱ्याचीच ही जागा असल्यामुळे इकडे आहेत ना तर सर्वात जास्त ही नारळाची झाडं इकडे पाहायला मिळतात. कारण जिथून आम्ही प्रवास चालू केला होता ना आणि जिथून घरं चालू झाली होती तर तेव्हापासून तर जी नारळाची झाडं आम्हाला पाहायला मिळाली ती पूर्ण एंड आहे. तर इथे आम्ही फायनली पोचलो होतो या दिवार आयलंडच्या एंडला. तर इथेच मंदिरसुद्धा आहे. तर मंदिराच्या इथे आम्ही दर्शन घेऊन परत आम्ही युटर्न मारून इकडे पॉन्डच्या दिशेने परत निघालो होतो. तर हे जे समोर पाहता ना हे सर्व गोड्या पाण्याचे तलाव आहेत आणि याच तलावामध्ये ही मत्स्यशेती केली जाते. तर जसं की आपल्याकडे असे प्रत्येकाचे जसे शेत असतात तसे त्या टाईपमध्ये सेम इकडे प्रत्येकाचे हे शेत ही फिश फार्मिंग आहे. आणि प्रत्येकाची फिश फार्मिंग हे मध्ये जे बघताय ते बांध आहेत, त्या बांधाने डिवाईड केलेले आहे. तर असेच पूर्ण जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत असे छोटे छोटे तळे इकडे पाहायला मिळत होते. आणि त्या तळ्यामध्ये काही ठिकाणी इकडे वॉटर फिल्टर्स लावले होते पाणी फिल्टर करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये ही फिश फार्मिंग केली जाते. तर इथेच आम्ही थोडा वेळ थांबलेलो. तर आम्ही जो कॅन्टीन गॅस आणला होता तर त्या गॅसवरती आम्ही इथेच मॅगी बनवली, मॅगी खाल्ली, थोडंफार इव्हनिंग एन्जॉय केली. आणि त्याच्यानंतर फायनली सर्व मॅगी वगैरे खाऊन झाल्यानंतर एन्जॉयमेंट करून झाल्यानंतर आम्ही परत निघालो होतो आमच्या गोव्यातल्या जिथं आम्ही स्टे करत होतो तिकडे बागा बीचच्या जवळ. तर त्या रूटला आम्ही निघालो. तर इकडे जर येणार असाल ना तर तुम्हाला इकडे इव्हनिंगलाच हा जो पूर्ण नजारा आहे ना तो इव्हनिंगलाच पाहायला मिळतो. आणि जर इव्हनिंगला येणार असाल तर ह्या बोटी ज्या आहेत ना त्या 6 वाजल्यानंतर बंद होतात. तर तुम्हाला 6 वाजायच्या आत या किनाऱ्यावरती यायचं आहे. नाहीतर 6 वाजल्यानंतर एकदा बोटी बंद झाल्या तर तुम्हाला नाईलाज असतो या दिवार आयलंडवरती राहावं लागेल. तर कधी जर येणार असालच तर हे नक्की करा की तुम्ही 6 वाजायच्या आत या किनाऱ्यावरती पोचाल आणि त्याच्यानंतर तुम्हाला या फेरी बोटीने किनाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला जाता येईल. तर असा होता आमचा आजचा दिवस. म्हणजे संध्याकाळीच आम्ही इकडे दिवार आयलंडला आलो होतो एन्जॉय करण्यासाठी. तर हा दिवार आयलंडचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.